नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चालक भरतीसाठी विचारलेले चिन्ह बघणार आहोत. हा असणार आहे आपला चालक भरतीसाठीचा भाग पहिला आणि त्याच्यानंतर चालक भरती तांत्रिक याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत हे आपण सगळे बघणार आहोत. बरं, आपण हे सगळं का बघणार आहोत तर ते आधी समजून घ्या. जे कोणी आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघणार असतील ते सगळे बघा. चालक पोलीस तांत्रिक प्रश्न हे पण आपण बघणार आहोत. जमलं तर आजच मी ह्या व्हिडिओनंतर रात्री एखादा व्हिडिओ आणेन. जे कोणी पहिल्यांदा मला फॉलो करत आहे त्यांच्यासाठी माहिती म्हणून सांगते. बघा, आपण सरळ सेवेची सिरीज बघत आहोत आणि त्याच्यासाठी सोर्स म्हणून आपण पुस्तक वापरत आहोत. तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे. ठीक आहे, याच्यातलं आपण काय काय कंप्लीट केलं आहे ते नीट समजून घ्या. 2005 आणि हे पुस्तक जे आहे सगळ्या सरळ सेवा एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्या व्यतिरिक्त जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आणि चालक भरतीसाठीचे पण जे विद्यार्थी आहेत त्यांचा पण टॉपिक याच्यात दिलेला आहे. आणि म्हणून ह्या पुस्तकाचा एक पार्ट म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्या सगळ्या कंप्लीट करत आहोत. आणि त्याच्यातलाच एक पार्ट आहे चालक भरती तांत्रिक प्रश्न आणि पोलीस प्रशासन पण आपण स्टार्ट केलेलं आहे. आणि बाकी जो ओव्हरऑल सगळ्यांसाठी कॉमन असतो, इव्हन वनरक्षकसाठी पण जो काही कॉमन पार्ट असतो तो आपण ऑलरेडी सगळे जे कॉमन पार्ट आहे म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर्स हे जे आहे हा कॉमन पार्ट असतो तो पण याच्यात सरांनी दिलेला आहे. याच्यातलं आपलं काय काय कंप्लीट झालं आहे आधी ते समजून घ्या. तर बघा, 2025च्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले चालू घडामोडीचे प्रश्न हा टॉपिक कंप्लीट आहे. महाराष्ट्र जिल्हे व चालू घडामोडी हे पण कंप्लीट आहे. नंतर महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण हे सुद्धा कंप्लीट आहे. नंतर राज्यघटना हा टॉपिक हा पण कंप्लीट आहे. समाज सुधारक हा टॉपिक झालेला आहे. त्याच्यानंतर हे जे सांगितले हे टॉपिक झालेले आहेत. मग ऑनगोईंग असणारे टॉपिक कोणते आहेत ते नीट लक्षात घ्या. इतिहासाचे आपले 15 लेक्चर्स झालेले आहेत. इतिहास बराच मोठा पार्ट दिलेला आहे आणि आपण ते विस्तृत स्वरूपात व्यवस्थित कंप्लीट करत आहोत. ठीक आहे, त्यामुळे इतिहास व्यवस्थित करा, नुसतं वाचून दाखवायचं चालू नाही आहे. इथे आपण बऱ्याच गोष्टी त्याच्या अनुषंगाने बघत आहोत. त्यामुळे इतिहास याचे 15 लेक्चर्स झालेले आहेत. नंतर विज्ञानाचे 2 पार्ट्स झालेत आय थिंक. त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचा एक भाग झालेला आहे आणि संकीर्णाचे 23-24 लेक्चर झालेले आहे संकीर्णाचे. ठीक आहे, असे हे ऑनगोईंग आहे आणि पोलीस प्रशासनाचा एक भाग. आणि आज आपला चालक भरतीचे जे तांत्रिक प्रश्न आहे त्याचा पहिला पार्ट असणार आहे. बघा, चालक भरतीसाठी विचारलेली चिन्ह आपण बघणार आहोत. तर याचं प्रिपरेशन मी स्वतः बऱ्याच गोष्टी बघून घेतल्या याच्यातल्या, कारण आपल्याला नुसते चिन्ह बघून त्याचे पाठ नाही करायचे, त्याचे खरंच आपल्याला अर्थ माहिती पाहिजे. तर त्या दृष्टीने मी प्रिपरेशन केलं आहे आणि मी वेळोवेळी तुम्हाला या सगळे चिन्ह त्यांचे अर्थ काय होता हे सगळे दाखवणारच आहे. बरं, मी जे चिन्ह दाखवणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर इतर काही चिन्हांची माहिती असेल किंवा या व्यतिरिक्त वेगळा अर्थ होत असेल तेही तुम्ही मला सांगू शकतात. पण मी व्यवस्थित माहिती काढून मगच तुमच्यापर्यंत आणलेली आहे. पुन्हा हे जे चिन्ह आपण घेणार आहोत याच्यातले काही चिन्ह पुढे रिपीट होतील इंग्लिशमध्ये. काही सारखे सारखे चिन्ह आहेत ज्याच्यात आपण कन्फ्यूज होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला आज बघायच्या आहे. बघा, चालक भरतीसाठी हे विचारलेले चिन्ह आहेत. हा पहिला दिसतो आहे तर याचा अर्थ होतो उजवीकडे वळा. जे जे सोपे त्याला एक्सप्लेन करणार नाही आहे, पण जे जे थोडेसे आपल्याला समजायला अवघड जाऊ शकतात ते आपण बघणार आहोत. हा तर सोप्पा आहे, उजवीकडे वळा. नंतर हे बघा, एक मार्गी वाहतूक, जाणाऱ्या वाहनांना बंदी. एक मार्गी वाहतूक आहे, जाणाऱ्या वाहनांना बंदी. नंतर पुढे अरुंद रस्ता आहे. ठीक आहे, पुढे अरुंद रस्ता आहे ह्या चिन्हाचा हा अर्थ होतो. पुढे बघा, अरुंद पूल. आता समजा हा आणि हा सोबत विचारला तर दोघांमध्ये कन्फ्यूज करून घेऊ नका. किंवा अरुंद पूल दिला असेल आणि खालीच्या ऑप्शनमध्ये पुढे अरुंद रस्ता असंही दिलं असेल तर दोघांचे पुढे अरुंद रस्ता याचं चिन्ह कसं आहे नीट बघा आणि पूल, अरुंद पूल याचं चिन्ह कसं आहे ते नीट बघा. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढचं आहे 3.5 m 3.5 मीटरपर्यंतच्या उंचीच्या वाहनांना प्रवेश. ठीक आहे, याच्यात ऑलरेडी आपल्याला कळतं आहे काय म्हटलं आहे, पण तरी आपण एक माहिती बघून घेऊ. बघा, अ 3.5 मीटर रोड साइन इंडिकेट्स a height restriction of 3.5 meters. It is a mandatory sign usually round with a white background and a red border that prohibits vehicle exceeding that height from passing that point. This sign is commonly used where there are low bridge
bridges, underpasses or narrow entrances to areas with high limitations. ठीक आहे, याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. आणि इवन हे पण माहिती ठेवा की त्यांनी याचं वर्णन काय केलं आहे, की बॅकग्राऊंड कोणतं आहे, व्हाईट आहे, सर्कल कोणत्या रंगाचा आहे, रेड आहे. ह्या गोष्टी पण थोड्याफार चिन्ह नीट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला सोपं होईल. त्याच्यानंतर भारमर्यादा, 17T भारमर्यादा. आता मी काय केलं, याचं सर्च केलं, पण अशी माहिती याची काही मिळाली नाही, पण हे लक्षात ठेवा, भारमर्यादा. ठीक आहे, पुढे बघा. याचा अर्थ होतो जड वाहनास बंदी. नंतर प्रवेश निषिद्ध. ठीक आहे, हे जे आहे हे व्हाईट कलरचं आहे आणि बाकीचा जो आहे तो रेड कलर आहे. ठीक आहे, मग प्रवेश निषिद्ध असं ह्या चिन्हाचा अर्थ. पुढे बघा, खुणेच्या दिशेने प्रवास बंदी. त्याच्या पुढे बघा, ह्या चिन्हाचा अर्थ होतो माणसे काम करीत आहेत. याचा अर्थ होतो पुढे शाळा आहे. याचा अर्थ होतो रस्ता द्या. पुढे बघा, याचा अर्थ होतो स्टॉप. ठीक आहे, हे जे सोपे सोपे आहे त्याचे मी बघितलं, म्हणजे मी त्याचे इन डिटेल अर्थ काढलेले नाही आहे, ते पाठ करा. आता मागे जो ट्रायंगल पाहिला त्याचा अर्थ होतो रस्ता द्या. याचा अर्थ होतो थांबा. पुढे बघा, उभे राहू नका किंवा थांबू नका. हा सर्कल आहे, त्याच्यावर फुली मारलेली आहे. उभे राहू नका किंवा थांबू नका हा झाला षटकोन जो आहे, सॉरी षटकोन नाही आहे, तो अष्टकोन आहे. 1 2 3 4 5 6 8 बाजू आहेत आणि 8 कोण आहेत. ठीक आहे, हा कोण आहे, हा थांबा. याचा अर्थ होतो उभे राहू नका किंवा थांबू नका. पुढे बघा, पादचारी मार्ग. याचा अर्थ होतो सायकल प्रवेश बंदी. इथे सर्व वाहनांना प्रवेश बंदी. त्याच्यानंतर जाणाऱ्या येणाऱ्या सर्व वाहनास बंदी. यू टर्नला मनाई, ओव्हरटेकिंगला मनाई. ठीक आहे, यू टर्नला मनाई हे सोपं आहे. ओव्हरटेकिंगचं नीट लक्षात घ्या, एक ॲरो वर जातो आणि शेजारून जो टर्न घेणारा ॲरो आहे त्याला खोडलेला आहे त्यांनी. ओव्हरटेकिंगला मनाई. ठीक आहे, पुढे बघा, रस्ता खडबडीत आहे. बघा, याचा अर्थ होतो उजव्या बाजूस पार्किंग करा. ठीक आहे, उजव्या बाजूस पार्किंग करा. याचा अर्थ होतो कार पार्किंग. याचा अर्थ होतो पुढे शाळा आहे. ठीक आहे, आपण ऑलरेडी जे पाहिलं इथे याचा पण अर्थ होतो पुढे शाळा आहे. मी असे तुम्हाला जे सेम सेम आहे ते दाखवणार आहे. याचा अर्थ होतो पुढे शाळा आहे. बघा, इथे पुन्हा स्टॉप, जे आपण इथे बघितलं स्टॉप. ठीक आहे, स्टॉप. नंतर नो एंट्री, आणि आपण नो एंट्री प्रवेश निषिद्ध इथेही बघितलं. ठीक आहे, नो एंट्री. नंतर गिव्ह वे, रस्ता द्या. नो बुलक कार्ट्स. ठीक आहे, बैलगाडी यांना मनाई. नो हेवी व्हेकल्स, वन वे ट्रॅफिक. ठीक आहे, वन वे ट्रॅफिक. नंतर नो राईट टर्न, नो ओव्हरटेकिंग, नो यू टर्न, लेंथ लिमिट. ठीक आहे, लेंथ लिमिट आपण इन डिटेल बघून घेऊ. बघा, लेंथ लिमिट. अ लेंथ लिमिट रोड साइन इंडिकेट्स द मॅक्झिमम लेंथ ऑफ व्हेकल that is permitted to pass through a specific section of road. It is mandatory sign, meaning drivers must adhere to the indicated length restriction. This sign is often used where there are sharp turns, narrow passages or low bridges where long vehicle might face difficulties. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा, हे साइन पण लक्षात ठेवा. त्याचा अर्थ काय होतो, लेंथ लिमिट. पुढे बघा, नो पार्किंग, हॉर्न प्रोहिबिटेड, ट्रॅफिक सिग्नल्स अहेड. ठीक आहे, याचा अर्थ होतो. आता लेव्हल क्रॉसिंग विथ बॅरियर अहेड. याचा अर्थ अतिशय सोपा आहे, तरी मी तुम्हाला दाखवून देते. बघा, द रोड साइन लेव्हल क्रॉसिंग विथ बॅरियर अहेड indicates that you are approaching a railway crossing where a barrier or gate is present to block the road when a train is approaching. Driver should be prepared to stop if the barrier is down or if flashing lights
और अदर सिग्नल्स इंडिकेट अन अप्रोचिंग ट्रेन. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो? लेव्हल क्रॉसिंग विथ बॅरियर अहेड म्हणजे जिथे रेल्वे पास होणार असते तिथे बॅरियर्स दिलेले असतात. ठीक आहे, एक तर मॅन्युअल असतात किंवा लाईट्स लावलेले असतात. तर ड्रायव्हरचं काम काय असतं? त्याच्याकडे ऑब्झर्व करायचं आणि त्यानुसार ॲक्शन घ्यायची. ठीक आहे, समजा ते डाऊन असेल, ते गेट जर बंद केलेलं असेल तर आपण स्टॉप व्हायचं, म्हणजे लेव्हल क्रॉसिंग विथ बॅरियर अहेड. आणि याच्याच विरुद्ध पण एक दिलेलं आहे, ते पुढे येईल, आपण बघूया. हां, पुढे बघा, हे आहे अनइव्हन रोड. ठीक आहे, याचा अर्थ होतो अनइव्हन रोड. पुढे बघा, ऑल मोटर्स प्रोहिबिटेड, नंतर नो मोटरसायकल्स, इकडे नो बायसिकल्स, नो स्ट्रेट अहेड. ठीक आहे, हे पण आपण बघून घेऊ. हे बघा, मला एक गिव्ह वे किंवा रस्ता द्या याच्याशी रिलेटेड सापडलेलं. हे बघा, गिव्ह वे, आपण ते पण बघून घेऊ. बघा, त्याचा अर्थ काय? गिव्ह वे साईन, अल्सो नोन ॲज यील्ड साईन, इज अ ट्रॅफिक साईन दॅट इंडिकेट्स ड्रायव्हर्स मस्ट बी प्रिपेअर्ड टू स्टॉप अँड यील्ड द राईट ऑफ वे टू अदर व्हेकल्स और pedestrians. It is typically a white triangle with a red border and sometimes include the words give way. ठीक आहे, आता इथे ना हे जे वर्णन केलेलं असतं रंगाचं, याच्यात थोडी तफावत असू शकते जेवढं मी वाचलं, पण अर्थ समजून घ्या. तुम्हाला अर्थ माहिती असणं खूप गरजेचं आहे. बघा, आपण बघणार होतो आता काय? नो स्ट्रेट अहेड. ठीक आहे, सिम्पल नीट लक्षात ठेवा. द नो स्ट्रेट अहेड रोड साईन इंडिकेट्स दॅट व्हेकल्स आर प्रोहिबिटेड फ्रॉम प्रोसिडिंग स्ट्रेट थ्रू द intersection or area. Drivers must turn either left or right at the designated point. This sign is often found at the end of one-way roads to prevent wrong way entry or at intersection where a straight through movements is not permitted. ठीक आहे, आपण आता पुढचं बघूया. बघा, नो स्ट्रेट अहेड पर्यंत आलो होतो. पुढे बघा, नो व्हेकल्स इन बोथ डायरेक्शन, नंतर नो लेफ्ट टर्न, नंतर हाय लिमिट, हे आपण बघितलं आहे. हे आहे स्पीड लिमिट, नंतर हे आहे वेट लिमिट, नो पेडेस्ट्रियन्स, लेफ्ट कर्व, राईट कर्व, लेव्हल क्रॉसिंग विदाउट बॅरियर्स अहेड. जसं आपण लेव्हल क्रॉसिंग विथ बॅरियर्स अहेड, तसं विदाउट बॅरियर्स अहेड. याचा अर्थ काय होतो की तिथे बॅरियर्स नसतात, मग ती ड्रायव्हरची जबाबदारी असते की त्याने प्रसंगावधान राखायचं आणि ज्या गोष्टी म्हणजे आपण नीट चेक करायचं आणि मग पुढे त्यानुसार आपण हालचाल करायची. थांबायचं आहे की जायचं आहे, तरी मी तुम्हाला दाखवते. बघा, अ लेव्हल क्रॉसिंग विदाउट बॅरियर अहेड साइन इंडिकेट्स अ रेल्वे क्रॉसिंग वेअर देअर आर नो गेट्स or barriers to stop road traffic when a train approaches. Drivers are expected to approach with caution, obey any traffic signals and yield to trains. These crossings rely on drivers being vigilant and ensuring it is safe to proceed before crossing the track. ठीक आहे, आता आपण पुढे बघू. बघा, नॅरो ब्रिज आपण ऑलरेडी बघितलेलं, नंतर राऊंड अबाउट अहेड. हां, तर याचा अर्थ होतो की पुढे सर्कल आहे. हां, मग त्यानुसार आपल्याला स्पीड कमी करावा लागतो, बाकीच्या वाहनांना पण कशा पद्धतीने जागा करून द्यायची असा त्याचा अर्थ होतो. तरी आपण त्याचा अर्थ बघून घेऊ. बघा, राऊंड अबाउट अहेड हे बघून घ्या. द राऊंड अबाउट अहेड साइन इज अ येलो डायमंड शेप्ड साइन विथ सर्क्युलर arrow symbol warnings driver of an upcoming roundabout. It signals drivers to slow down, be prepared to yield to traffic already in the roundabout, and potentially stop if necessary. The sign is crucial indicator for safe navigation of roundabout intersection. हां, आता हे झालं राऊंड अबाउट अहेड, आणि असंच एक राऊंड अबाउट रिलेटेड आहे, ते पण आपण बघून घेऊ.
हे बघा, हे एक आहे, हे राऊंड अबाउट आहे आणि हे आहे राऊंड अबाउट अहेड. मी दोघींचा अर्थ बघितला आहे. आता काय दिलेलं आहे आपण ते बघून घेऊ. राऊंड अबाउट अहेड ते होतं राऊंड अबाउट अहेड आणि हे आहे राऊंड अबाउट. बघा, a roundabout road sign, typically a blue circle with a white arrow going around a circle, indicates that you are approaching a roundabout. Drivers must yield to traffic already in the roundabout and enter when it's safe to do so, following the direction of the arrows. ठीक आहे, म्हणजे मोस्ट ऑफ सेमच अर्थ आहे, फक्त थोडी नावं वेगळी आहे. ठीक आहे, आपण आता पुढे बघूया. राऊंड अबाउट अहेड आणि राऊंड अबाउट. ठीक आहे, आता हां हे झालं आपलं. पुढे बघूया. राईट हँड कर्व, लेफ्ट हँड कर्व, राईट हेअर पिन बेंड. ठीक आहे, पुढे स्टीफ असेंट म्हणजे काय? स्टीफ असेंट म्हणजे की थोडा चढ आहे, तर त्यानुसार आपल्याला गेअर टाकणं किंवा जी ॲक्शन घ्यायची आहे त्याच्यासाठी हे दिलेलं असतं. तरी आपण वाचून घेऊ. बघा, आता असेंड आणि डिसेंडचा अर्थ तुम्हाला माहीत असेल ना. आपल्याला पण इंग्लिशमध्ये म्हणजे मराठीत विचारले जातात की चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा. तेव्हा इंग्लिशमध्ये तुम्ही कधी वाचलं असेल ना, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर लिहिलेलं असतं. असेंडमध्ये चढणे, डिसेंड म्हणजे उतरणे. ठीक आहे, तर मग नीट लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. अ रोड साईन विथ द टेक्स्ट steep ascent or similar symbol, a triangle with an upward sloping line, indicates that there is a steep uphill gradient on the road ahead. ठीक है, drivers should be prepared for a change in driving conditions and adjust their speed and gear accordingly, especially on hilly roads. आणि त्याच्याच विरुद्ध काय? स्टीप डिसेंट. ठीक आहे, कळालं असेल. पुढे बघा, नॅरो रोड अहेड हे झालेलं आहे. पुढे बघा, लूज ग्रॅव्हल. हां, लूज ग्रॅव्हल त्याचा अर्थ बघून घेऊ. आता ग्रॅव्हलचा अर्थ काय होतो? कंकर किंवा खडे, वाळू नाही म्हणता येणार, पण कंकड पत्थर असं आपण म्हणू शकतो. त्याचा अर्थ काय होतो ते पण आपण बघूया. 1-2 मिनिट. हां, बघा, साईन नीट लक्षात ठेवा कसं आहे आणि त्याचा अर्थ काय आहे ते बघा. द साइन इंडिकेटिंग लूज ग्रॅव्हल ऑन द रोड इज अ कॉशनरी साइन, ऑफन अ येल्लो डायमंड विथ अ ब्लॅक सिम्बॉल ऑफ लूज ग्रॅव्हल और सिमिलर डिपिक्शन ऑफ रोड विथ लूज स्टोन्स. ठीक आहे, इट वॉन्ट्स ड्रायव्हर टू स्लो डाऊन अँड एक्झरसाइज कॉशन ड्यू टू द पोटेन्शियल फॉर रिड्यूस ट्रॅक्शन अँड व्हेकल किकिंग अप ग्रॅव्हल. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. इथे बघा, पेडेस्ट्रियन क्रॉसिंग, नंतर स्कूल अहेड, नंतर साईड रोड राईट आणि हे आहे साईड रोड लेफ्ट. याचा अर्थ काय होतो की एक मेन रस्ता असतो, हा एक मेन रस्ता असतो आणि त्याला साईडने एक रस्ता येऊन मिळणार असतो. एक तुम्हाला दाखवून देते. बघा, अर्थ नीट समजून घ्या काय सांगायचं आहे काय नाही ते. हां, आता इथे जे आहे साईड रोड राईट आणि इथे काय सिम्बॉल थोडं वेगळं दिसतंय. ठीक आहे, पण हे सिम्बॉल गृहीत धरा. अर्थ समजून घ्या फक्त. अ साईड रोड राईट रोड साईन ऑफ अ येल्लो डायमंड विथ ब्लॅक सिम्बॉल indicates an upcoming intersection where a side road joins the main road. Side road joins the main road. Indicates an upcoming intersection where the side road joins the main road from right. ठीक आहे, फ्रॉम राईट. आय थिंक हां बरोबर, हे राईटकडून मेन रोडला तो जॉईन होतोय. हां, म्हणून साईड रोड राईट. This sign serves as a warning to drivers to be prepared for traffic entering or exiting the main road. ठीक आहे, आणि त्याचाच म्हणजे तसाच अर्थ साईड रोड लेफ्टचा होईल. ठीक आहे, पुढे बघा, वाय इंटरसेक्शन, त्याचा पण आपण अर्थ बघून घेऊ. आता बघा, वाय इंटरसेक्शन, हा वाय इंटरसेक्शन आहे, मग तो असाही असू शकतो किंवा मग तो नॉर्मल आपला वाय पण असू शकतो. हा सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. बघा, वाय इंटरसेक्शन. A by intersection road signs is a yellow diamond shaped
sign with a black symbol of Y. Warning drivers of an upcoming junction where the road splits into two directions from a Y shape. It indicates that traffic will need to merge or turn onto one of the two branches of the Y. ठीक आहे. आता आपण पुढे वळूया. बघा, स्टेजर्ड इंटरसेक्शन. हे पण नीट लक्षात ठेवा. याचा अर्थ काय होतो म्हणजे बघा, आता मी तुम्हाला वाचून दाखवणारच आहे पण अर्थ समजून घ्या. आता म्हणजे हा मेन रस्ता आहे पण त्याला दोन ठिकाणाहून दोन बाजूंनी रस्ते एकत्र येत आहेत. ठीक आहे. स्टेजर्ड इंटरसेक्शन म्हणजे काय की ड्रायव्हरला ही काळजी, म्हणजे ड्रायव्हर चालवत असेल पण त्याला ही काळजी घ्यावी लागते की दोन्ही साईडने पब्लिक म्हणते की व्हेकल्स येऊ शकतात. मग स्टॅगर किंवा स्टेजर्डचा अर्थ काय होतो, विचलता किंवा लडखडाहट. तुम्ही अर्थ बघाल तर मग विचलित होण्याचे चान्सेस असतात. बघा, a staggered intersection road sign indicates a junction where two side roads intersect the main road at different points, creating a slight offset of staggered. This means the road don't meet the main road at the same place, but instead there is a small distance between where each side road joins the main road. The sign warns driver to be aware of this configuration as it can require extra caution when navigating the junction. ठीक आहे. अशा पद्धतीने या दोन्हींचे अर्थ होतात. ठीक आहे. पुढे बघा, मेजर रोड अहेड आणि त्याच्यासोबत बघायचं आहे आपल्याला क्रॉस रोड. हे दोन्ही आपण एकत्र बघून घेऊ. मेजर रोड अहेडचा अर्थ काय होतो बघा. The road sign major road ahead is a cautionary sign that warns drivers they are approaching an intersection with a major road. It is typically placed on an arterial road before it crosses the major road. The sign is triangular with a yellow background and a black symbol indicating the potential for increased traffic volume and speed. This allows drivers to slow down and prepare for the intersection, potentially yielding to traffic on major roads. ठीक आहे. हे झालं. आता आपण त्याच्यासोबतच बाकीचं काय बघणार आहोत बघा. दुसरं होतं, आपण याच्यात कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे म्हणून मग दोन्ही एकत्र घेते. हे काय होतं, एक साईन मेजर रोड अहेड आणि हे दुसरं आहे क्रॉस रोड. अ साईन डिपिक्टिंग अ क्रॉस रोड और क्रॉस रोड्स इंडिकेट्स the intersection where two or more roads meet and cross each other. The sign serves as a warning to drivers that they are approaching a junction where they may need to adjust their speed. Be prepared to stop or yield the right of way to other traffic. The sign helps drivers anticipate potential hazards and navigate the intersection safely. ठीक आहे. आपण आता पुढे बघूया. बघा, हम और रफ रोड. ठीक आहे. पुढे बघा, अनगार्डेड लेवल क्रॉसिंग. अनगार्डेड लेवल क्रॉसिंग त्याचा अर्थ आपण बघितल्यासारखाच आहे तरी मी तुम्हाला दाखवून देते. अनगार्डेड लेवल क्रॉसिंग. 2 मिनिट चालू राहू द्या. हे बघा, हे जे अनगार्डेड लेवल क्रॉसिंग आहे ना, हे लेवल क्रॉसिंग विदाउट बॅरियर अहेड याच्याशीच म्हणजे हेच आहे ते. बघा, सिम्बॉल दोघांचा सेमच आहे. ठीक आहे. हा सिम्बॉल आणि हा सिम्बॉल सेमच आहे तरी मी तुमच्यासाठी माहिती काढून आणलेली आहे जी तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा, an unguarded level crossing road sign indicates that a railway crossing is ahead with no gates or barriers and no personnel to manage traffic. Drivers approaching this sign must slow down, stop, look and listen for any approaching train before proceeding cautiously. ठीक आहे. पुढे बघा, गार्डेड लेवल क्रॉसिंग म्हणजे काय,
काहीतरी गेट वगैरे किंवा मॅन्युअली काहीतरी तर असेल तिथे, हां, असा त्याचा अर्थ होतो. पुढे बघा, पुढच्या पानावर आपण जाऊ. लेफ्ट हेअरपिन टर्न, राईट रिव्हर्स बेंड आणि लेफ्ट रिव्हर्स बेंड याचे पण अर्थ आपण बघून घेऊया. राईट आणि लेफ्ट रिव्हर्स बेंड आपण बघताना एकच बघणार आहोत, जो ज्याचा अर्थ सेमच आहे, फक्त आपल्याला अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बघा. A road sign indicating a reverse bend is a cautionary sign used to warn drivers to consecutive bends in the road, with the second bend in the opposite direction of the first. This sign is crucial for alerting drivers to potential hazards and encouraging them to reduce speed and navigate the curves cautiously. ठीक है. पुढे बघा. आता हे दोघांचे अर्थ कळाले. दोन बेंड असतात लगातार. रोड वायडन्स अहेड, जसं नोड्स नॅरो अहेड, तसंच काय हे बघा, नॅरो रोड अहेड, तर त्याच्या विरुद्ध रोड वायडन्स अहेड. पुढे बघा नॅरो ब्रिज, नंतर स्लिपरी रोड. ठीक आहे. पुढे बघा मॅन ॲट वर्क, नंतर क्रॉस रोड आपण पाहिलं, नंतर गॅप इन मेडियन. हां, याचा अर्थ काय होतो की जेव्हा डिव्हायडर असतात ना, तर मध्येच डिव्हायडरचा मध्ये गॅप दिलेला असतो. तो कशासाठी दिलेला असतात की आपल्याला यू टर्न मारण्यासाठी. ठीक आहे, किंवा आपल्याला तिकडून टर्न घेता येईल. तर तुम्हाला दाखवून देते गॅप इन मेडियनचा अर्थ काय होतो. 1-2 मिनिट फक्त मला शोधू द्या. बघा, a gap in median road sign indicates an upcoming break or opening in the road's median, the central reservation separating opposite traffic. It serves as a warning to drivers to slow down and be prepared for vehicle potentially crossing or entering the main roadway from the median opening. These gaps are often designed to allow for U-turns or other maneuvers. ठीक आहे. पुढे बघा, वाय इंटरसेक्शन झाला, हा पण वाय इंटरसेक्शन झाला. नंतर टी सेक्शन. ठीक आहे, टी इंटरसेक्शन आणि मेजर रोड अहेड. एक हे बघून घ्या टी इंटरसेक्शनच्या आधी. मेजर रोड अहेड आणि मेजर रोड अहेड आपण हे पण बघितलं. ठीक आहे. हे तर मेजर रोड अहेड आणि हे पण तर मेजर रोड अहेडच आहे, पण तसा अर्थ तर सेमच येईल दोघांचा. पण तरी मेजर रोड अहेड तुम्ही गुगल सर्च केलं तर मोस्ट ऑफ टाईम हेच दाखवतात. ठीक आहे, त्यामुळे ह्या चिन्हाचा पण अर्थ बघून घ्या, मेजर रोड अहेड. त्याच्यानंतर टी इंटरसेक्शन आपण बघून घेऊया. बघा, टी इंटरसेक्शन, अ टी इंटरसेक्शन रोड साइन ऑफन डिपिक्टेड ॲज अ डायमंड शेप्ड साइन with a T symbol warns driver to an upcoming intersection where one road ends and meets another at right angle. Right angle. ठीक है, right angle forming a T shape. The sign indicates that the road you are on will end and you will need to turn either left or right to continue. These signs are crucial for alerting drivers to potential hazards and helping them navigate the intersection safely. ठीक आहे. झालं आता आपलं हे टी इंटरसेक्शन. नंतर मेजर रोड अहेड झालं, नंतर राऊंड अबाउट पण झालं, आणि डेंजरस डिप म्हणजे काय, एखादा घातक जेव्हा खूप मोठा खड्डा ज्याच्याने अपघात होण्याची शक्यता असते, मग हे काय डेंजरस डिप. हां, पुढे बघा, आता हे शेवटचं पेज चालू आहे आपलं. बघा, पब्लिक टेलिफोन, नंतर पेट्रोल पंप, नंतर हॉस्पिटल्स, फर्स्ट एड पोस्ट. ठीक आहे, ह्या दोघांचं बघू नंतर. आधी सोपं बघून घेऊ. पार्क दिस साईड, पार्किंग लॉट, स्कूटर अँड मोटरसायकल. त्याच्यानंतर बघा, ईटिंग प्लेस,
नंतर लाईट रिफ्रेशमेंट, रेस्टिंग प्लेस, ठीक आहे. इथे रेस्टिंग प्लेस आणि इथे हॉस्पिटल, दोघांमध्ये चिन्हात काय फरक आहे नीट बघून घ्या. हॉस्पिटल आणि इकडे रेस्टिंग प्लेस. नंतर पार्किंग लॉट सायकल, पार्किंग लॉट कार्स. नंतर फॉलिंग रॉक्स. फॉलिंग रॉक्स नीट बघा, मी त्याचं पण काढलेलं आहे, तुम्हाला दाखवून देते. कारण 2 मिनिट थांबा फक्त. आता फॉलिंग रॉक्स तर सोपंच आहे की पुढे एखादा डोंगर वगैरे असू शकतो आणि तिथून मग ते दगड धोंडे वरून खाली पडण्याची शक्यता असते, असा त्याचा अर्थ होतो. पण तरी मी काढलेला आहे त्याचा अर्थ, म्हणून मग तुम्हाला दाखवते. फक्त मला शोधायला वेळ लागतोय. ठीक आहे, मला काही सापडलं नाही, कदाचित राहून गेलं असेल, मी वाचलं असेल आणि स्क्रीनशॉट करायचा राहिला असेल. बघा, फॉलिंग रॉक्स याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर स्लिपरी रोड झाला आहे आणि अनइव्हन रोड झाला आहे. आता आपल्याला लास्ट बघायचं आहे थ्रू रोड किंवा थ्रू साईड रोड. थ्रू रोड आधी आपण बघून घेऊ. बघा, अ थ्रू रोड साइन ऑफन depicted as a T with a line through it indicates that the road ahead does not continue through to another road. It signifies that the road ends or that there is no through route available, meaning you will need to turn back or find an alternative route. ठीक आहे. आता थ्रू रोड तुम्ही शोधायला गेले ना तर असं पण यायचं की नो थ्रू रोड. ठीक आहे, मी त्याचंही तुम्हाला इमेज काढून आणलेली आहे. म्हणजे तुम्ही हे शोधायला जाल ना थ्रू रोड, तर मग आपल्याला सोबत दिसतं नो थ्रू रोड, आणि ते पण मी तुम्हाला दाखवून देते. बघा, हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना की थ्रू साईड रोड, थ्रू रोड एवढं शोधायला गेलं ना की असं पण यायचं नो थ्रू रोड, असं पण यायचं. तर मग ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आणि बघा, सिम्बॉल कसं आहे, म्हणजे कदाचित म्हणू शकतात, मला नक्की सांगता येणार नाही बरं का, हे तुम्ही कन्फर्म करून घ्या. पण थ्रू रोड तुम्ही गुगल सर्च केलं तर थ्रू रोड येतं, पण फार सर्च केल्यानंतर येतं हे येतं जास्त नो थ्रू रोड साईन. आणि बघा, हे दोघांचं साईन सेमच आहे. हा वरती जो आहे मग मे बी हा लाल असेल आणि हे खाली हा दांडा असेल. ठीक आहे, आता आपण बघूया थ्रू साईड रोड. थ्रू साईड रोडचा आपण अर्थ बघून घेऊ. बघा, a through side road sign often a yellow diamond with a black symbol and border indicates an intersection where a side road joins main road. Where a side road joins main road, it signifies a junction where traffic may be entering on existing the main road. These signs alerts drivers to be prepared to slow down, potentially stop or yield to traffic entering from the side road. Directional arrows may also be present to indicate which side the side road is located. ठीक आहे, थ्रू साईड रोडचा हा अर्थ होतो. तर मी माझ्या परीने सगळं शोधून आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता हेच परीक्षेला आलेले चिन्ह असतील कदाचित, तर या व्यतिरिक्तही काही असतील तुमच्याकडे पुस्तकं असतील तर तुम्ही त्याच्यातून बघून घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने चालक भरतीचे आपण जो काही पार्ट आहे तो आपण लवकरात लवकर कंप्लीट करून घेऊ. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.